शनिवारी सर्वजण दसरा साजरा करत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावरती अज्ञात तरुणांनी गोळीबार केला। या गोळीबारात बाबासिद्दीकी सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती नंतर समोर आली। गोळीबाराची घटना घडताच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता। या घटनेनं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडून दिली। प्राथमिक माहितीनुसार बाबा सिद्दीकी यांच्यावरती ज्या खेरवाडी जंक्शनच्या परिसरात हल्ला झाला होता तिथले पथदिवे बंद होते, तसंच या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते। बाबा सिद्दीकी यांच्यावरती तिघांनी हल्ला केल्याचं समोर येतंय। सोबतच ज्या ठिकाणी गोळीबार झाला तिथं फटाके वाजत होते। त्या फटाक्यांच्या आवाजामुळे बाबा सिद्दीकींना गोळी लागल्याचं इतरांना कळालंच नाही। त्यांच्यावर 2 बंदुकीतनं एकूण 6 राऊंड फायर करण्यात आले। त्यापैकी 2 गोळ्या बाबा सिद्दीकी यांच्या छातीत लागल्या, तर 1 गोळी बाबा सिद्दीकी यांच्यासोबत असलेल्या त्या व्यक्तीच्या पायात लागली। 2 गोळ्या बाबा सिद्दीकी यांच्या कारवरती लागल्या होत्या। बाबा सिद्दीकी यांची कार बुलेट प्रूफ असूनही गोळी काचेत घुसली होती, त्यामुळे हल्लेखोरांकडे अत्याधुनिक बनावटीचं पिस्तूल असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय। महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबा सिद्दीकींना 15 दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। यानंतर बाबा सिद्दीकी यांना पोलिसांकडून वाय दर्जाची सुरक्षा देखील देण्यात आली होती आणि त्यानुसार बाबा सिद्दीकी यांच्यासोबत एक पोलीस कॉन्स्टेबल तैनात असायचा। असं असूनही हा हल्ला करण्यात आला। यामुळे बाबा सिद्दीकींना संपवण्यासाठी एक पूर्वनियोजित कट आखला गेल्याचा अंदाज आता बांधला जातोय। मात्र याबाबतही 2 वेगवेगळे अँगल समोर येत आहेत। यामागे सलमान खान कनेक्शन असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येतोय। बाबा सिद्दीकी यांची अशी गोळीबारात हत्या होणं धक्कादायक मानलं जाते। हे बाबा सिद्दीकी राजकारणात आणि एकूणच बॉलिवूड इंडस्ट्रीमधलं एक मोठं नाव आहे। सिद्दीकींनी काँग्रेसच्या माध्यमातून महापालिकेच्या निवडणुका जिंकल्या, पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात पाऊल ठेवलं होतं। त्यांनी तिथे स्वतःला प्रस्थापित केलं आणि वांद्रे पश्चिम मतदारसंघातनं सलग 3 वेळा विधानसभेत ते पोहोचले। ते 3 वेळा म्हणजे 1999, 2004, 2009 असं काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेवरती आमदार म्हणून निवडून आले होते। या काळात त्यांना राज्यमंत्री देखील करण्यात आलं होतं। मात्र बाबा सिद्दीकी यांची हवा असायची ती इफ्तार पार्टीमुळे। बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार त्यांच्या पार्टीला हजेरी लावत असायचे, त्यामुळे बाबा सिद्दीकी हे राज्यातील एक चर्चेतलं राजकीय नाव होतं। लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी बाबा सिद्दीकींनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। त्यांचे पुत्र जिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व मधनं आमदार आहेत। बाबा सिद्दीकी हे जिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमधनं त्या दिवशी बाहेर पडत होते। दसऱ्यानिमित्त या परिसरातून देवीच्या मिरवणुका जात होत्या, त्यामुळे या परिसरात वाद्यांचा आणि फटाक्यांचा आवाज होता आणि याच आवाजाचा फायदा घेऊन हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळ्या झाडल्या अशी माहिती समोर येते। महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार एक आरोपी हा हरियाणा तर एक उत्तर प्रदेशातील आहे, त्यामुळे संशयाची सुई ही या भागात ऍक्टिव्ह असलेल्या एका गँगस्टरकडे पहिल्यांदाच गेली। तो गँगस्टर म्हणजे लॉरेन्स बिश्नोई। महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी देखील कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा यामध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून तपास सुरू केलाय। बाबा सिद्दीकी हे सलमान खान यांचे निकटवर्तीय होते। त्यांनी सलमान खानला वेळोवेळी मदतही केली होती। काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांनी सलमान खानच्या घरावरतीही गोळीबार केला होता। त्यानंतरही बिश्नोईने अगदी मुंबईपर्यंत बस्तान वाढवल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। काही मीडिया रिपोर्ट्सनुसार त्या हल्ल्याच्या घटनेनंतर बाबा सिद्दीकी यांनी सलमानला बरीच मदत पुरवली होती, त्यामुळे याच रागातनं बाबा सिद्दीकी यांची हत्या केली गेली आहे का याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत। याआधी बिश्नोई गँगने सिद्धू मुसेवाला याची जेव्हा हत्या केली होती तेव्हा देखील बुलेट प्रूफ गाडी असताना देखील मुसेवालाची हत्या करण्यात आली होती। बाबा सिद्दीकी यांच्याही बुलेट प्रूफ गाडीवरती हल्ला करण्यात आलाय, त्यामुळे बिश्नोई अँगल अजूनच यामध्ये गडद होताना दिसतोय। मात्र अजूनही बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये। याच प्रकरणात दुसराही अँगल समोर येतोय। बाबा सिद्दीकींनी 15 दिवसांपूर्वीच आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं। याची माहिती त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिली होती। यानंतर त्यांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षाही देऊ केली होती। बाबा सिद्दीकींना एका SRA म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भातील एका प्रकल्पावरनं 15 दिवसांपूर्वी ही जीवे मारण्याची धमकी आली होती। बाबा सिद्दीकी हे वांद्रे पूर्व मतदारसंघातनं 3 वेळा आमदार राहिलेत, तर त्यांचा मुलगा हा जिशान सिद्दीकी आता या मतदारसंघातनं आमदार आहे। या
या मतदारसंघात झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात आहे, त्याचवेळी वांद्रासारख्या भागामध्ये असल्यामुळे इथल्या जमिनीला सोन्याचा भाव आहे। अशा वेळी झोपडपट्टी पुनर्वसन हा इथला कळीचा मुद्दा बनलाय। महत्त्वाचं म्हणजे 2018 मध्ये बाबा सिद्दीकी यांच्यावरती या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात अफरातफर केल्याच्याही आरोपाखाली धाड पडली होती आणि त्यावेळी त्यांची 400 कोटींपेक्षा जास्त प्रॉपर्टी जप्त करण्यात आली होती। बाबा सिद्दीकी यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाचे अध्यक्ष म्हणून 2000 ते 2004 या कालावधीत विकास कामांना वांद्रे इथल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण विकासासाठी काही सवलती देऊन 2000 कोटींचा भ्रष्टाचार केला असा ईडीचा आरोप होता। शनिवारी जेव्हा बाबा सिद्दीकी यांच्यावरती हल्ला झाला तेव्हा त्याच्या काहीच तास आधीच बाबा सिद्दीकींचे पुत्र जिशान सिद्दीकी हे एका झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पावरनं काँग्रेस नेत्यांशी भांडत होते। त्यामुळे आता यातील कोणता प्रकल्प बाबा सिद्दीकी यांच्या जीवावरती उठलाय हा प्रश्न आहे। यामध्ये सिद्दीकींचे कोणते व्यवहार सामील होते का याबाबतही पोलिसांना तपास करावा लागणार आहे। त्यामुळे सध्या तरी झोपडपट्टी पुनर्वसन आणि त्या अंतर्गत होणारे हजारो कोटींचे व्यवहार आणि दुसरं म्हणजे सलमान खान बिश्नोई कनेक्शन हीच दोन कारणं सध्या तरी बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे असल्याचं बोललं जातंय। याआधी देखील बाबा सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती। 2013 मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊदने सिद्दीकींना फोन करून धमकी दिली होती की मी राम गोपाल वर्मा यांच्याशी बोलून तुमचा एकथा MLA चित्रपट बनवतो। दाऊद यांच्या जवळचे मानले जाणारे बाबा सिद्दीकी आणि अहमद लंगारा यांच्यात मुंबईतील एका जमिनीवरनं वाद झाला होता। यानंतर छोटा शकीलने सिद्दीकी यांना या प्रकरणापासून दूर राहा अन्यथा परिणाम चांगला होणार नाही अशी धमकी दिली होती। याबाबत बाबा सिद्दीकी यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुंबई पोलिसांनी अहमद लंगारा याला अटक करून मोक्का लावला होता। पण आता पुन्हा एकदा बाबा सिद्दीकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी मिळाली होती। त्यानंतर त्यांना Y दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती, तरी देखील त्यांची हत्या झाली। आता या प्रकरणात कोणते धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत्ती YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।